सुंदरराव सोळंके यांच्यानंतर गेली 45 वर्ष बीडच्या एकाही मराठा नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद किंवा पालकमंत्रीपद मिळाले नाही। मंत्रिपदाबाबत निर्णय घेणारे शरद पवार, अजित पवार किंवा इतर नेत्यांनी कायम ओबीसी किंवा मागासवर्गीयांना प्राधान्य दिले आहे। फुले शाहू आंबेडकर ही त्यांची विचारधारा आहे। राजकारण करताना सर्व समाजाला बरोबर घेऊन जायचे हे त्यांचे धोरण आहे। त्यामुळे ते सातत्यानं ओबीसी किंवा मागासवर्गीयांना प्राधान्य देत आले आहेत। बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पाहिलं तर स्वर्गीय सुंदरराव सोळंके यांच्यानंतर गेली 45 वर्ष जिल्ह्यातील एकाही मराठा नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद किंवा पालकमंत्रीपद मिळालेले नाही, ही एक वस्तुस्थिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कणा आहे, ज्या समाजाने पक्षाला कायम ताकद दिली आहे, त्या मराठा समाजाचाही विचार झाला पाहिजे असे आवाहन आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्ष नेतृत्वाला केल्यानंतर संपूर्ण राजकारण तापलेलं आहे। आमदार प्रकाश सोळंके नेमकं काय म्हणालेले आहेत, आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत संकेत दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्याला मंत्रिपद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे। ते म्हणाले, बीडमधील मराठा समाज गेली 45 वर्ष कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री पदापासून वंचित राहिला आहे। ही पण एक वस्तुस्थिती असल्याचं त्यांनी खंत व्यक्त केली आहे। बीडमधील मराठा समाजाच्या आमदारांना अनेकदा राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली आहे, पण राज्यमंत्री पदाला जास्त काही अधिकार नसतात। त्या पदापर्यंत मराठा समाजाचा विचार झालेला आहे। विचारसरणीच्या आणि पक्षाच्या धोरणात मराठा समाज बीडमध्ये डावलला गेलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। प्रकाश सोळंके हे पुढे बोलताना म्हणाले, मंत्रिपदाबाबत निर्णय घेणारे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा इतर नेत्यांनी कायम ओबीसी किंवा मागासवर्गीयांना प्राधान्य दिले आहे। फुले शाहू आंबेडकर ही त्यांची विचारधारा आहे। राजकारण करताना सर्व समाजाला बरोबर घेऊन जायचे हे त्यांचे धोरण आहे। त्यामुळे ते सातत्यानं ओबीसी किंवा मागासवर्गीयांना प्राधान्य देत आले आहेत। त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही। पक्ष नेतृत्वाच्या मनामध्ये मंत्रिपदाबाबत आरक्षण असावं। गेल्या 45 वर्षात मराठा समाजातील एकाही लोकप्रतिनिधीला कॅबिनेट मंत्री केलं जात नाही। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद केलं जात नाही। मात्र मराठा समाजाने फक्त निवडणुकीत तुमच्या पाठीशी उभं राहावं अशी तुमची अपेक्षा आहे का, असा सवालही आमदार सोळंके यांनी उपस्थित केला आहे। ते म्हणाले, मी ओबीसी समाजात जन्माला आलो असतो तर कदाचित मला खूप मोठी संधी मिळाली असती। कुठल्या जातीत जन्म घ्यायचा हे कोणाच्या हातात नाही। त्यामुळे विचार केल्यानंतर मला वाटतं की आपण मराठा समाजात जन्माला आलो हाच आपला दोष असावा, असं विचार केल्यावर कधी कधी वाटतं, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। मी मंत्रिपदाचा विचार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो नाही। परिस्थितीचा विचार करून ही माजलगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, पक्षाचा एक आमदार वाढावा म्हणून ऐनवेळी निवडणुकीच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि थोड्या मताच्या फरकाने जिंकलो। त्यामुळे माझा निर्णय योग्य ठरला, असे प्रकाश सोळंके यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जे त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।